तर मित्रांनो, अ, बसमध्ये चढताना कधी कधी गर्दी असते आणि लोक काय करतात, खिडकीतून बसच्या सीटवरती आपली बॅग किंवा पाण्याची बाटली किंवा रुमाल ठेवतात आणि मग अ, धक्काबुक्की होते आणि कसं तरी ते आतमध्ये जातात आणि आतमध्ये गेल्यानंतर त्यांना बसायला जागा मिळते आणि जर का नाही मिळाली तर ते म्हणतात की मी सीटवरती बॅग ठेवली होती, तर ती सीट आता माझी झाली ना. आता हा एक चुकीचा नियम आहे. कारण असं तुम्ही सीटवरती काहीही तुमचं सामान ठेवून तुम्ही सीट अडवू नाही शकत. कारण असा नियम नाहीये, म्हणजे असं कुठेही लिहिलेलं नाहीये की सीट तुमची झाली करून, जर का तुम्ही सीटवरती तुमचं सामान ठेवलं तर ह्या बाबत मी एक पत्र लिहिलेलं आहे आणि मी वेबसाईटवरती आपल्या महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या वेबसाईटवरती इकडे कॉन्टॅक्टसमध्ये मी चेक करतोय की सेंट्रल ऑफिस, म्हणजे जे सगळ्यात मुख्य, जो मेन डिपार्टमेंट आहे किंवा मेन ऑफिस जे आहे जिकडे तुम्ही कंप्लेंट पाठवू शकता, ते आहे नंबर 1 वरती एकनाथ शिंदे, डायरेक्ट द चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र. तर तेच आहेत अध्यक्ष, परिवहन मंत्री पण तेच आहेत आणि महाराष्ट्र राज्याचे. म्हणून त्यांना त्यांना ॲड्रेस केलेलं आहे हे पत्र. तर तुम्ही हे पत्र मी वाचणार आहे. विषय लिहिला आहे मी, सीटवर बॅग रुमाल इत्यादी ठेवून सीट अडविण्याबाबत. अनेक प्रवासी आपली बॅग, कॅरी बॅग किंवा रुमाल सीटवर ठेवतात आणि सीटवर आपली बॅग ठेवल्याने सीट आपली असल्याचे सांगून इतर प्रवाशांना सीट घेण्यास अडथळा आणतात. बाकी सर्वजण बसमध्ये चढण्याच्या प्रयत्न करत असताना ते बॅग खिडकीतून ठेवतात आणि प्रवासी बसमध्ये गेल्यानंतर सीट ब्लॉक असल्याने त्याला बसायला जागा मिळत नाही. शिवाय अद्याप या जागेचा लाभ घेण्यासाठी न आलेल्या आपल्या कुटुंबातील सदस्यांसाठी जागाही त्यांनी रोखून धरल्या असतात. हे पूर्णपणे विदारक आहे आणि बरेच वाद भांडणे निर्माण करतात. अगदी कंडक्टरही गोष्टी व्यवस्थित करण्यासाठी हस्तक्षेप करत नाही. कृपया कंडक्टर्सना हस्तक्षेप करण्यासाठी प्रशिक्षित करा आणि नियम स्पष्ट करा आणि अशा लोकांची दादागिरी टाळा. यासाठी उपाय: कृपया बसेसच्या आतील बाजूस खालील नियम रंगवा. न आलेल्या प्रवाशांकरिता आसनावर बॅग, रुमाल इत्यादी ठेवून सीट अडविण्यास मनाई आहे. हा नियम रंगवल्यास सर्व वाद योग्य न्यायाने सोडवता येतील. कृपया हे शक्य तितक्या लवकर करा. योग्य नियमांचा अंमलबजावणी करून सर्व अशिक्षित वर्तनाला आळा घालायचा आहे, ही विनंती आहे. तर असा पत्र मी लिहिला आहे आणि हे पत्र मी पोस्टाने एकनाथ शिंदे यांना पाठवणार आहे. आणि त्याचबरोबर या वेबसाईटवरती सुद्धा तुम्ही जर का खाली गेलात तर म्हणजे पत्र म्हणजे वेबसाईटवरती कंप्लेंट जर का करायची असेल तर काय करू शकतो आपण, तर इकडे ग्रीव्हन्स अँड रिड्रेसल करून एक हायपर लिंक आहे. त्या ग्रीव्हन्स अँड रिड्रेसल लिंकवरती क्लिक केल्यानंतर हे सगळी माहिती भरायची आहे आणि ही माहिती भरल्यानंतर इकडे सबमिट क्लिक करायचं आहे. तर मी हे केलेलं आहे आणि हे सबमिट क्लिक केल्यानंतर एक रेफरन्स नंबर जनरेट झालेला आहे 14271 आणि वरती लिहिलं आहे, आपली तक्रार यशस्वीरित्या नोंद झाली आहे. तक्रार पाहण्यासाठी खालील संदर्भ क्रमांक वापर. म्हणजे हा रेफरन्स नंबर मी
फॉलोअप करू शकतो. परंतु वेबसाईटवरती कुठेच फॅसिलिटी नाही आहे की मी हा रेफरन्स नंबर एंटर करून माझ्या कंप्लेंटची स्थिती काय आहे ती बघू शकेन. तर असं हे ग्लिच आहे वेबसाईटवरती. आणि तर ती ही ग्लिच आहे. तर त्याबद्दल काय करायचं आहे, तर मी इकडे दूरध्वनी क्रमांकावर फोन करून बघतो, बघूया काय होत आहे. 022-230-23901. रिंग वाजत आहे. कोणीही फोन उचलत नाहीये. दुसरा नंबर बघूया. 230-859-79. हा नंबर पण कोणी उचलत नाहीये. इकडे वरती टोल फ्री नंबर लिहिलेला आहे, 1800-22-1250. ह्या नंबरवर फोन करून बघूया. जिस उपभोक्ता से आप चाहते हैं वो अभी कृपया कुछ समय बाद कोशिश करें. ज्या ग्राहकाशी आपल्याला संपर्क करायचा आहे तो सध्या व्यस्त आहे. थोड्या वेळानं प्रयत्न करा. कॉल करा. आप इंटरनेट के जिस तर हा बिझी येत आहे. एनिवे, तर मी हे पत्र पाठवणार आहे पोस्टाने आणि नंतर फॉलोअप पण करणार आहे. होपफुली मला या मिशनवरती सक्सेस मिळेल. तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. काही तुमचे सजेशन्स किंवा आयडियाज असतील तर कॉमेंट्री बॉक्सवरती कॉमेंट करा. व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद.